गुरुदेव दत्त. आलो का रे आपण नृसिंहवाडीत? अगं हे सांगावं नाही लागत. दत्ततीर्थ क्षेत्रांमध्ये जिथे सर्वाधिक गर्दी असते, भावभक्तीचा पूर जिकडे ओसंडून वाहतो आणि दत्त भक्तीचा महिमा जिथे अखंड कानी येतो, तेही गुरुराजांची राजधानी नरसिंहवाडी. राजधानी? हो, ही गुरुराजांची राजधानी आहे. त्यामुळे या नगरीचा थाट काही औरच आहे, काही वेगळाच आहे. खूप कमाल वातावरण आहे ना इथलं. कमालही आणि वेगळं सुद्धा. आणि हेच वेगळे पण आपल्याला अनुभवायचंय. चला. चल. हे बघ, राजाची राजधानी आणि त्याचं वैभव हे त्याच्या लवाजम्यामुळे खुलतं. इथे श्री गुरूंचा लवाजमा आहे. श्री गुरु या नगरीमध्ये येणार म्हणजे या नरसोबाच्या वाडीमध्ये येणार म्हणून अनेक तपस्वींचा मेळा या ठिकाणी आधीच येऊन थांबलेला होता. तर आजही हे तपस्वी या नरसोबाच्या वाडीमध्ये तयार होतात, ते इथल्या वेद पाठशाळेतून. या वेद पाठशाळेमध्ये हे सगळे जे तपस्वी आहेत त्यांच्या अध्ययनाचं काम चालतं. चल आपण त्या शाळेमध्ये जाऊया आणि जाणून घेऊया की कशा पद्धतीनं इथं हे विद्यार्थी तयार होतात, त्यांचे अभ्यासक्रम घेतले जातात आणि त्यांचं कशा पद्धतीनं या ठिकाणी सगळी तयारी करून घेतली जाते ते सुद्धा आपण जाणून घेऊया.